मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी। प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देऊचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट अभंग आपण आज सेवेकरिता निवडला आहे। अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय गोकुळातल्या सुखाचं वर्णन करतात। विठ्ठल विठ्ठल गोकुळातल्या सुखाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय आजच्या अभंगातून करतायत। थोडा आवाज जगद्गुरु तुकाराम महाराज गोकुळातल्या सुखाचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकाराम महाराज बोलले गोकुळाच्या सुखाला अंत आणि पार राहिलेला नाही आणि त्या गोकुळातल्या सुखाचा आनंदाचं प्रतीक म्हणून गोकुळवासियांनी काय केलं असेल। गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे अशा प्रकारे आनंद साजरा करत असताना गोकुळवासियांनी काय केलं तर गुढ्या उभारल्या, कीर्तन करू लागले, कथा करू लागले, दिंडी करू लागले आणि असा आनंद साजरा करू लागले। आणि झालं कशामुळं, हे घडलं कशामुळं तर तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे। अशा प्रकारे त्या परमात्म्यानं आमचं सगळं गोकुळवासियांचं मन अगदी वेधून घेतलं आहे। अभंगाचा सरळ अर्थ विठ्ठल अभंगावर बोलण्यापूर्वी थोडा पर्यार्थ म्हणजे असा, गेली 2 वर्षापासून आपण हा उत्सव या ठिकाणी करत आहोत। मोठ्या आनंदामध्ये हा उत्सव आपण या ठिकाणी करत आहोत। गेल्या वर्षी आपण 8 दिवसाचा कीर्तन महोत्सव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायचा जीवन दर्शन अर्थात चरित्र या ठिकाणी आपण मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केलेला आहे। आणि त्याच ताकदीने याही वर्षी आपण मोठ्या ताकदीने मोठ्या उत्साहाने हा सोहळा संपन्न करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत। फारसं न बोलता किंवा अधिक न बोलता सगळ्यांना आपल्याला माहित आहे हा उत्सव आपण चालू केला। येवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेणू गेला गगनावरी। प्रत्येक कीर्तनकाराने आपल्याला तेवढं प्रोत्साहन दादा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे। प्रत्येकाने भरभरून शुभेच्छा आपल्याला दिलेल्या आहेत, प्रत्येकाने आशीर्वाद आपल्याला दिलेला आहे। आणि नक्कीच हा वेणू आपण लावलेला आहे, हा वेल मांडवाला गेल्याशिवाय राहणार नाही, आकाशात गेल्याशिवाय राहणार नाही महाराज। हो सांगेल मी तुम्हाला, आपलं ध्येय जर आपण निश्चित केलेला असेल ना, आपलं ध्येय जर आपण निश्चित केलेला असेल, आपला प्रवास जर आपण निश्चित केलेला असेल तर रस्त्यामध्ये खड्डे असणारच ना महाराज, रस्त्यामध्ये खड्डे असणारच आहेत। आणि ते खड्डे आपल्याला मागं टाकत आपल्याला पुढे जायचंय आणि खऱ्या अर्थाने दुसऱ्या वर्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे। आणि अर्थात आज या सप्ताहाची सांगता आहे। आता माझ्या पुढे असा प्रश्न आहे, आता बोलायचं काय? बरोबर आहे, तुम्ही म्हणताल बोलायचं काय, मग उभा राहिले कशाला? बोलायचं काय असा प्रश्न माझ्यासाठी कशामुळे मी सांगतो तुम्हाला ऐका। माझ्या सर्व ही हृदयातील मंडळी आहेत महाराज, सगळे जीवापेक्षाही महत्त्व देणारी माणसं आहेत, जीवापेक्षाही जपणारी ही माणसं आज या ठिकाणी स्टेजवरती उपलब्ध आहेत। आता मला फारसं जास्त बोलायचं नाही, मला जर अनावर नाही झालं तर त्याला मी जबाबदार राहणार नाही। विठ्ठल विठ्ठल सगळे जीवाची माणसं या ठिकाणी आले दादा। आणि सांगू कार्य तेव्हाच पार पडतं जेव्हा एक जीव झालेला असतो, काला तेव्हाच संपन्न होतो। दही आणि लाही याचा एक जीव झाल्याशिवाय काला संपन्न होत नाही। दर्शन घेणारा जीव आणि भगवान शिव ह्या दोघांमध्ये ज्या दिवशी भेद संपतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने काला होतो। म्हणून मला सांगावं वाटतं तुम्हाला, आपण सगळे माणसं अगदी एका जीवाचे झालेलो आहोत दादा। आणि म्हणून हा सोहळा काहीच अवघड गेला नाही। रात्री मी सहज बोलताना कोणाला तरी बोललो बघा दादा, खरं सांगू तुम्हाला व्यासपीठावर उभा आहे, खोटं अजिबात बोलणार नाही, एवढी ताकद आम्ही महाराष्ट्रात कोणत्या स्टेजवर लावत नाहीत महाराज, कोणत्या स्टेजवर लावत नाही, प्रामाणिकपणे बोलतो।
एवढी ताकद आणि एवढं प्रामाणिक काम आम्ही कोणत्या स्टेजवर केलं नाही महाराज, आणि करत नाही. अक्षरशः तुम्ही म्हणाला महाराज माझा आवाज जो बसलाय तो पहिल्याच दिवशी बसलाय, पहिल्याच दिवशी आवाज बसलाय. किती दूध प्यालो, किती औषध घेतले, किती काय काय कुठाने केले मला माहिती आहे, पण आवाज काय जागेवर आला नाही. म्हणून तुम्ही सगळ्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न करा. हो, एक अर्धा तास मी तुम्हाला गोड चिंतन देणार आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. पुन्हा एकदा माझं काही जर चुकलं असेल, सर्व गुरुबंधूंचं माझं काही चुकलं असेल तर सर्व गुरुबंधूंना मी माफी मागतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल काला या शब्दाचा अर्थ एकच आहे. काला 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 म्हणजे काय? काला त्याला म्हणायचं काला झाला की कार्यक्रमाची सांगता होते. सांगता, काल्याचं कीर्तन झालं की सांगता झाली, हे वेगळं सांगायची गरज नाही महाराज. 8 दिवसाचा उत्सव असो, 5 दिवसाचा उत्सव असो, 1 महिन्याचा उत्सव असो, काल्याचं कीर्तन झालं, दहीहंडीचं कीर्तन झालं, प्रसादाचं कीर्तन झालं म्हणजे कार्यक्रमाचा समारोप झाला असं म्हणायला काही हरकत नाही. कार्यक्रमाचा शेवट झाला असं कधीही म्हणायचं नाही, कारण शेवट हा तुमचा माझा होत असतो, कार्यक्रमाचा शेवट होत नसतो, त्याची सांगता होत असते. म्हणून काल्याचं कीर्तन झालं की सांगता ही वेगळी सांगायची गरज नाही. सांगू तुम्हाला, नदीचं वाहन कुठपर्यंत आहे हो? नदीचं वाहन कुठपर्यंत आहे? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी कमय. नदी तिथपर्यंत वाहते, गंगा तिथपर्यंत वाहते, तिचं रोज धावणं आहे. गंगा धावते 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 आणि तिची सांगता, तिचं समाधान आणि तिचा समारोप होतो. सागराला जाऊन मिळेपर्यंत ती धावत राहते महाराज. नदीचं धावणं त्याच्यासाठी आहे. कशासाठी? सागराला मिळण्यासाठी आहे. ज्या दिवशी नदीचं वाहन थांबतं त्या दिवशी ती सागराला मिळालेली असते, आणि एकदा काय नदी सागराला मिळाली की नदीचं वाहन थांबलं. दुसरा प्रश्न तुम्हाला मी असा विचारेल, मंदिराला परिपूर्णता कधी येते? मंदिराला परिपूर्णता कधी येते? किती सुंदर फरची वापरली म्हणजे मंदिराला परिपूर्णता आहे. किती सुंदर फर्निचर आपण मंदिरात बसवलं म्हणजे मंदिराला परिपूर्णता आहे. किती कलर वापरला, किती लाइटिंग वापरली, किती मोठा कळश आपण मंदिरावरती हो चढवला, याला फार महत्व नाही. ज्या दिवशी मंदिरावरती कलश स्थापना होईल त्या दिवशी मंदिराला परिपूर्णता आहे. तद्वत मंदिराच्या कामा कलशू, कलश ज्या दिवशी मंदिरावरती बसला त्या दिवशी खऱ्या अर्थाने मंदिराला परिपूर्णता होते. अर्थ एकच आहे. सप्ताह म्हटलं की काल्याचं कीर्तन, आणि काल्याच्या कीर्तनाने सप्ताहाची सांगता. विठ्ठल हो. मग विनायक महाराज काय करायचं असतं काल्याच्या कीर्तन? चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. जे भगवान परमात्म्याने श्रीकृष्णाने गोकुळामध्ये चरित्र केलं त्याचंच उच्चारण करावं लागतं. आजचा कीर्तनकार हा बांधलेला असतो. तुम्ही म्हणाला महाराज बांधलेला म्हणजे काय? त्याला काही नियम असतात. आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्णाशिवाय कोणाचंही चरित्र सांगता येत नाही, किंवा आजच्या कीर्तनामध्ये कोणताही दुसरा विषय हाताळता येत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णानं केलेलं चरित्रच आज काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करावं लागतं. ऐका,
मथुरेचा राजा कंस आहे. वा छान असं राहू दे. मथुरेचा राजा कंस आहे आणि कंसाची बदनामकी झाली होती, त्याचं नाव खराब झालं होतं आणि म्हणून त्याने एक युक्ती निवडली. आपली बदनामकी जर थांबवायची असेल, आपलं बदनामकी जर आपलं चांगलं नाव जर करायचं असेल, तर त्यांनी एक युक्ती लढवली. आपल्या बहीण देवकी माता, देवकीचा विवाह आपण थाटामाटामध्ये संपन्न करून देऊ आणि आपल्या देवकीचा विवाह जर आपण संपन्न केला तर आपली बदनामकी थांबेल, आपल्याला कुठंतरी लोक चांगलं म्हणतील. आणि म्हणून कंसाने केलेलं हे नाटक होतं. नाटक कधी देवाला सहन होत नाही, नाटक कधीच देवाला सहन होणार नाही. आणि परमार्थामध्ये महाराज नाटक चालत नाही. परमार्थ हा स्वच्छांतकरणाने करावा लागतो. ऐका, कंसाने आपल्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केलं. एवढं दिलं होतं महाराज कंसाने, आतापर्यंत कोणीच कोणाच्या बहिणीला आणि मुलीला दिलं नाही. इतका मोठा सोहळा, लग्न सोहळा पार पडला होता. आणि सांगेल तुम्हाला, लग्न सोहळा पार पडला आणि वरात निघाली. स्वतः कंसाने रथ सजवला. हो, सगळ्या गावातल्या लोकांना बोलवलं आणि रथ हाकण्याकरता स्वतः कंस बसला. आणि कंस बसल्यानंतर हो वरात निघाली. आणि वरात निघाल्यानंतर गावच्या मधोमध वरात आली आणि आकाशवाणी झाली. आणि आकाशवाणीने सांगितलं, हे मूर्ख कंसा, अरे ज्या बहिणीचा तू मोठ्या थाटामाट्यामध्ये विवाह केलास, तिच्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. आता ज्या बहिणीचा मोठ्या थाटामाटामध्ये विवाह संपन्न केला, तिच्या 8वा मुलगा, तिचाच येणारा पोटाला येणारा 8वा मुलगा जर मला मारणार असेल तर मी हिला ठेवणार नाही. म्हणून हातामधलं खड्ग काढलं आणि मारण्यास धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. घेऊन या खड्ग माराया धावला, ओ घेऊन या खड्ग माराया धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरीला वसुदेव. वा, घेऊन या खड्ग माराया धावला, हात तो धरिला वसुदेवे. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं कंसाला, कंसा, अरे देवकी ही तुझी बहीण आहे आणि बहिणीला मारण्याचा हत्यारा होशील, तुला कलंक लागेल. आणि या बहिणीला कोण मारत असतं का रे? बहिणीला मारून तुझ्या जीवनामध्ये कलंक लागेल, तुझ्या जीवनामध्ये पाप होईल. बहिणीला कोणी मारत नसतं. तेव्हा महाराज कंस हा पहिलाच वाईट वृत्तीचा होता. त्याने हे नाटक केलेलं होतं. माणूस जसा जसा वेळ येईल आपल्यावर, जशी जशी वेळ येईल तसा माणूस बदलत असतो. माऊल्यांनो, तुम्हाला माझा प्रश्न आहे का, चहामध्ये माशी पडल्यावर काय करता हो? बोला ना. चहामध्ये माशी पडल्यावर काय करता? फेकून देता. बरोबर, फेकून देता. आणि तुपात माशी पडल्यावर, चहात माशी पडल्यावर चहा फेकून देता आणि तुपात माशी पडल्यावर माशी फेकता. माशी फेकत नाही, माशी उचलतो, चोखता मग फेकता. इतका वाया जाऊ नये म्हणून आपण तुपातली माशी काढून फेकून देतो. अर्थ एकच आहे, चहा 10 रुपयाचा आहे, चहा फेकून द्यायला परवडतो. आणि तूप 1000 रुपये किलो आहे, तूप फेकून द्यायला परवडत नाही. आणि म्हणून आपण त्यातली माशी बाजूला काढतो. माणसं जशी जशी वेळ येईल तशी तशी माणसं बदलतात. हो, चहा सामान्य आहे म्हणून सामान्य माणसाला फारसं महत्त्व दिल्या जात नाही. एखादा महाग माणूस असेल, अधिकारी असेल, हो, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धनवंत माणूस असेल तर त्याच्यासाठी खुर्ची असते. एखादा सामान्य माणूस आला तर त्याला बसायला सुद्धा जागा नसते. म्हणून माणसं जशी वेळ येईल तशी माणसं बदलत असतात. ऐका, त्याच्या अंतकरणाने ठाव घेतला, हिच्या पोटी येणारा 8वा पुत्र जर माझा वध करणार असेल महाराज तर हिला मी ठेवणार नाही. म्हणून कंसाने वसुदेवाने सांगितलं, अरे कंसा, मारू नको, ही तुझी बहीण आहे, कलंक तुझ्या जीवनाला लागेल. आणि कलंकित होऊन जगणं फार वाईट आहे बाबा. कलंक लागू नये महाराज. आणि सांगू तुम्हाला, कलंक हा काजळापेक्षाही काळा आहे. दादा, कलंक काजळापेक्षाही काळा आहे. हो, तुम्ही काजळ पुसायला जा. आपण लहान मुलांच्या गालावरती काजळ लावतो.
कदाचित जे काजळ जर आपण पुसायला गेलो ते काजळ पुसल्या जात नाही, उलट ती शेजारची जागा काळी करतं. अर्थ एकच आहे. आणि कलंक हा काजळापेक्षाही काळा आहे महाराज, काजळापेक्षाही काळा आहे. आणि म्हणून भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना, काटे बनकर मत रहना. अहो चांगलं करता आलं तर नक्की करायचं, पण वाईट मात्र कधी कुणाचं करायचं नाही. एखाद्याला चांगला रस्ता सांगता आला तर सांगा, पण चुकीचा रस्ता सांगू नका. कदाचित तुम्हाला जर रस्ता खराब आहे, त्या रस्त्यावरती खड्डे आहेत असं तुम्हाला माहित आहे, आणि तरी सुद्धा त्या रस्त्यावर तुम्ही एखाद्याला जायला सांगितलं ना दादा, तो खड्ड्यात पडेल, तुम्ही हसाल, पण मात्र हो तुमचं चांगलं होणार नाही. एखाद्याला सहकार्य करता आलं करा, पण त्याला अडचणीत मात्र ढकलू नका. तुका म्हणे सत्य तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, घातलिया भय नरका जाणे. अर्थ एकच कंसा, तुझ्या जीवनाला कलंक लागेल आणि कलंकित होऊन जगणं फार वाईट असतं दादा. काय करावं लागेल मग? कंसाने विचारलं, वसुदेवा सांगा काय करायचं? तेव्हा वसुदेवाने सांगितलं, आमच्या दोघाला सुद्धा बंदीशाळेत ठेव, आम्हाला जी मुलं होतील ती मुलं आम्ही तुम्हाला देऊ, म्हणजे तुझी बहीणही वाचेल, तुझ्या जीवनाला कलंकही लागणार नाही. तुला हिच्यापासून होणाऱ्या 8व्या पुत्रापासून जर भीती असेल तर हिच्यापासून तर तुला भीती नाही, मग हिला होणारा 8वा पुत्र तुला मारणार आहे, हिला जिवंत सोड, हिला मारण्याचं काही कारण नाही. कंसाला ते पटलं आणि त्या दोघांनाही बंदीशाळेमध्ये ठेवण्यात आलं. अनेक दिवस निघून गेले. पहिला मुलगा वसुदेव देवकीला झाला, आणि तो पहिला मुलगा झाल्यानंतर आईना त्या मुलाला डोळे भरून पाहिलं, त्या मुलाला डोळे भरून पाहिलं. त्या आईच्या लक्षात आलं, आता हा मुलगा हे बाळ आता कंसाच्या स्वाधीन करायचं आहे आणि कंस याचा प्राण घेणार आहे. म्हणून त्या आईनं त्या मुलाला डोळे भरून पाहिलं आणि ते बाळ कंसाच्या स्वाधीन केलं. ते बाळ कंसाच्या समोर गेलं आणि कंसाने पाहिलं, अरे हो 2 दिवसाचा बाळ मला काय करणार आहे, हेच रडतंय, ह्याच्यापासून मला काय भीती आहे. त्याला दया आली आणि त्याने विचार केला, मला मारणारा पुत्र जर 8वा असेल तर हा पहिला आहे, पहिल्याला मी मारणार नाही. म्हणून त्याने ते बाळ परत पाठवलं. बाळ परत पाठवलं. देवकी मातेला आनंद झाला, पण कुणीतरीही नारद मुनीला व्हॉट्सअपला मेसेज केला. योगायोग असा होता, नारद मुनी सुद्धा ऑनलाईन होते. कळतंय ना तुम्हाला? नारद मुनी सुद्धा ऑनलाईन होते आणि नारद मुनीने वेळीत रिप्लाय न देता नारद मुनीने गाडीला किक मारली आणि नारद मुनी कंसाच्या समोर हजर झाले. हे मूर्ख कंसा, अरे काय करतोस? हो तुला 8वा मारणार आहे का पहिला मारणार आहे तुला माहिती आहे का? हो अहो त्यांनी सांगितलं कंसाने, अहो मला नारद, मला 8वा पुत्र माझा वध करणार आहे, हा पहिला आहे, पहिल्यापासून मला भीती नाही, मला 8वा मारणार आहे. नारद मुनीनं पटवून दिलं बघा. पहिलाही 8वा होऊ शकतो आणि 8वाही पहिला होऊ शकतो, असं येड्याने काय करतो? असं म्हटल्यानंतर त्याच्या कंसाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला आणि प्रकाश पडल्यानंतर पुन्हा नारद मुनीचं काम झालं महाराज. नारद मुनीनं आपलं नारळ पाकिट घेतलं आणि नारद मुनी निघून गेले. योग असा आला, परत ते मुलाला आणण्यात आलं आणि होताची प्रसूत नेऊन या देत सहाही मारीत दुराचारी. दुराचारी कंसानं वसुदेव देवकीचे 6 मुलं गर 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 फिरावं आणि दगडावर आपण मारावं असे वसुदेव देवकीचे 6 मुलं कंसाने मारले. 7वी योग माया होती ती रोहिणी मातेच्या उदरामध्ये भगवंताने नेऊन घातली आणि आता जी वेळ होती ती भगवान श्रीकृष्णाची. आता जन्माला येणार होते, आता अवतार घेणार होता, तो आपला देव अवतार घेणार होता, श्रीकृष्ण अवतार घेणार होता. आणि म्हणून
देवकी मातेचं तेज आता वाढू लागलेलं आहे. देवकी मातेला आतापर्यंत भीती वाटत होती, यांनी माझे 6 मुलं मारली. हो, देवकी मातेला भीती वाटत होती, पण आता देवकी मातेची ती भीती कधीच निघून गेली होती. का? कारण जगाचा बाप आपल्या पोटाला अवतारला येणार आहे. आता काय भीती आहे? आता भीती वाटत नव्हती, उलट आनंद झाला. जगाचा मालक आपल्या गर्भामध्ये प्रवेश करणार आहे आणि म्हणून देवकी मातेला आनंद होत होता. हो, कारागृहामध्ये लख प्रकाश पडला. देवकी मातेचं तेज सूर्याप्रमाणे चमकू लागलं आणि दिवस होता गोकुळाष्टमीचा. हो, 2 दिवस आधी भगवान श्री कृष्णाने 8 वर्षाची मूर्ती भगवंता देवकी मातेच्या समोर प्रगट झाली आणि वसुदेव देवकीने विचारलं, देवा अरे 8 वर्षाचा तू आमच्या समोर प्रगट झाला, तुला आमचा मुलगा कोण म्हणेल? आम्ही मागच्या जन्मामध्ये जी साधना केली होती तू आमच्या पोटाला यावा म्हणून, आणि 8 वर्षाचा तू जर आमच्या समोर प्रगट झालास तर तुला आमचा मुलगा कोण म्हणेल? देवाने सांगितलं, तेच सांगण्याकरता मी आलो आहे. का? मी तुमच्या पोटी जन्म घेणार आहे, मी आईच्या गर्भामध्ये प्रवेश करणार आहे आणि जन्म घेणार आहे, तुमच्याच पोटी जन्म घेणार आहे. पण जन्म घेतल्यानंतर काय करायचं त्याचं नियोजन सांगायला मी आलो. काय करायचं म्हटले? मी जन्माला आल्यानंतर मला इथं ठेवायचं नाही, मला गोकुळात घेऊन जायचं. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, आई मी तुझ्याच पोटी जन्म घेणार आहे, पण मी जन्माला आलो की मला इथं ठेवू नका, मला गोकुळात नंदाच्या घरी नेऊन घाला, म्हणजे माझ्या जीवाला धोका राहणार नाही. हो, भगवान वसुदेवाने सांगितलं, देवा काय बोलताय? हो, कंसाने आम्हाला जेलमध्ये ठेवलेला आहे, पारा डबल वाढवलेला आहे. हो, कड्या कुलप लागलेले, हा येरवड्यासारखा कारागृह आहे, इथं मुंगीला सुद्धा आतमध्ये यायला जागा नाही, आणि तुम्ही बोलताय काय? बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. हे सोपं आहे का एवढं? हो, यमुना दुतडी भरून वाहते, इथून बाहेर निघायचं कसं? देवा तुम्ही बोलताय, पण हे करणं फार अवघड आहे देवा. हो, एखादा म्हणेल, एखादा बोलेल, अहो काय अवघड आहे सप्ताह करायचं, काय अवघड आहे अन्नदान करायचं, काय काय किती सोपं म्हणू शकतो, काय सोपं आहे. पण महाराज जो करतो ना त्याला माहीत असतं किती याच्या मागं कष्ट असतं आणि किती वेदना असतात. देवा वसुदेवाने सांगितलं, एक जण म्हटला पाण्यातला मासा कसा झोपतो. आता काय घेणं देणं आहे का? पाण्यातला मासा कसा झोपतो? जावे त्याच्या वंशाच्या व्हाकडे. जो व्यक्ती काम करत असतो त्यालाच माहिती असतं आपल्या पाठीमागे त्याच्या किती वेदना आहेत. एखादा व्यक्ती काम करत असतो त्याला माहिती आहे आपल्या याच्या पाठीमागे किती कष्ट आहेत. एखादा खाली बसल्या बसल्या म्हणू शकतो जमलंच नाही मग तू ये,
एखादा कोणी म्हणू शकतो ना, हो जमलंच नाही, हा गायक तिथं नव्हता पाहिजे, हा साऊंड इथं नव्हता पाहिजे, हो कीर्तनकार हा नव्हता पाहिजे, पकवाजे ह्या नव्हते पाहिजे, साऊंडचं तोंड तिकडे पाहिजे होतं, भोंग्या इकडे पाहिजे होता, तू भोंग्या घरी घेऊन जा, पुन्हा इकडे येऊ नको. एखादा म्हणू शकतो महाराज चुकलं, अहो जो करतो तो चुकतो, जो चालणार आहे त्याला ठेस लागणार आहे. अर्थ एकच आहे, बोलणं सोपं आहे, करणं अवघड आहे. वसुदेवाने सांगितलं, देवा तुम्ही बोलताय हे सोपं वाटतं तुम्हाला, पण कंसाने पहारा डबल केला. कंस काय आता साधा राहिला नाही. आता शेवट तुमचा जन्म होणार आहे म्हणून कंस काय झालेला आहे, जागरूक झालेला आहे. तुमचा जन्म होण्याची वाट कंस आता पाहतोय आणि कंस तुम्हाला मारणार आहे. देवाने सांगितलं त्याची काही काळजी करू नका, मी जन्माला आल्यानंतर सगळे व्यवस्थित होईल. आणि म्हणून परमात्म्यानं असं सांगून देवकी मातेच्या उदरामध्ये प्रवेश केला. आणि 2-4 दिवस निघून गेल्यानंतर आता स्वर्गामध्येही देवदेवता भगवान परमात्मा येण्याची वाट पाहू लागली, भगवंताचं स्वागत करण्याचं वाट पाहू लागली. हो देवदेवता आनंदमय होते. आता भगवान श्रीकृष्ण अवताराला येणार, भगवान श्रीकृष्ण जन्माला येणार. आणि म्हणून हो सगळे आनंद वातावरण होतं. आज जसं या भवानी पेठेमध्ये नवकिरण तरुण मित्र मंडळामध्ये जसा आपल्या चेहऱ्यावरती आनंद आहे, तसा आनंद सगळ्या सृष्टीमध्ये होता. सगळ्यांनी हात वरती करा, आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं येण्याचं स्वागत करायचं आहे. देव देवता स्वर्गामध्ये हातामध्ये पुष्प घेऊन तयार आहेत, भगवान परमात्म्याचं येण्याचं स्वागत सगळी देव देवता करत. स्वागतम कृष्ण कृष्ण शरणागत कृष्णा बोला शरणागत कृष्णा सगळ्यांनी भगवान श्रीकृष्ण येण्याचं स्वागत केलं आणि स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा अवताराला आले. गोपाल श्रीकृष्ण भगवान की जय. भगवान श्रीकृष्णाने अवतार घेतला. भगवान श्रीकृष्ण जन्माला आले. देवकीचं उदर पवित्र झालं. देवकी मातेनं भगवंताकडे पाहिलं आणि भगवंताला सांगितलं, अरे देवा तू जन्माला यावा म्हणून आम्ही मागच्या जन्मी साधना केली आणि तू आमच्या पोटी जन्माला आलास, पण आता कंस काय करेल सांगता येत नाही. हो भगवान परमात्म्याने सांगितलं, मी आल्यानंतर काय काळजी आहे, मला डोक्यावरती घ्या, तुमच्या जीवनातील संकट दूर झाल्याशिवाय राहणार नाही. वसुदेवानं टोपली घेतलं आणि टोपल्यामध्ये भगवंताला ठेवलं आणि ती टोपली मात्र डोक्यावरती उचलून घेतली आणि भगवंताला डोक्यावरती उचलून घेतलं ना दादा, आपल्या जीवनामध्ये कोणतंच संकट राहणार नाही. अहो देवाला एकदा डोक्यावर तुम्ही घेऊन बघा, आपल्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारचं संकट शिल्लक राहणार नाही. पण आपलं उलट झालं मंगेश महाराज, आपण देवाला देवाऱ्यात ठेवलं आणि प्रपंच डोक्यावर घेतला आणि म्हणून मग पण आपण म्हणतो देवा किती मोठं हे संकट. देव म्हणला, हे संकट तू डोक्यावर घेऊन फिरायला, ज्या दिवशी तू मला डोक्यावर घेशील त्या दिवशी तुझ्या जीवनामध्ये एकही संकट राहणार नाही. वसुदेवानं भगवंताला डोक्यावरती घेतलं, सगळे पहारेकरी झोपी गेले. हो कवाड गेट आपोआप उघडल्या उचलीला कमला पाती पाहिजे बलनगरते, उचलीला कमला पाती पाहिजे बलनगरते, उचलीला कमला पाती पाहिजे बलनगरते. हो उचलीला कमला पाती पाहिजे
कमलापते पायी वंदन गलती उचलीला कमलापते पायी वंदन गलती पायी वंदन गलती पायी वंदन गलती उचलीला कमलापते पायी उचलीला वा वा, सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. छान, खूप विनायक महाराज छान. सांगू तुम्हाला असं वाटतं मी बोलूच नाही, यांचे प्रमाण ऐकत राहावं. आणि झालंय असं, किती ताकद लावली तर आवाज काय निघाला यार नाही. म्हणून आता ह्यांच्याच जीवावरती आपलं कीर्तन आहे. सांगू तुम्हाला, ह्याच्याकरता एवढे प्रयत्न करावे लागतात महाराज, इतके कष्ट घ्यावे लागतात. पखवाज वाजवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात. अचानक कीर्तनामध्ये प्रमाण म्हणण्याकरता किती कष्ट घ्यावे लागतात. याच्याकरता 2 मिनिटं तुम्हाला सांगतो ऐका, किती कष्ट घ्यावे लागतात. अहो 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाहीत माईकवरती. हे 2 तास कीर्तन करणं, अचानक प्रमाण म्हणणं, अचानक पखवाज वाजवणं, हे इतकं सोपं नाही महाराज. मागच्या महिन्यामध्ये आम्ही मुंबईला कीर्तनाकरता गेलो होतो महाराज. मुंबईला कीर्तनाकरता गेलो आणि एक जण मित्र राहत होता तिथे. त्याला फोन केला सहज, अरे तुला वेळ असला तर आमच्याबरोबर चल कीर्तनाला. त्यालाही आम्ही बरोबर कीर्तनाला घेऊन गेलो. पण तुम्हाला माहिती आहे ना, ते हास्य जत्रा माहिती आहे ना तुम्हाला. आम्हाला हेच माहिती आहे, म्हणा दुसरं काही माहित नाही. बरोबर आहे का नाही. हास्य जत्रा माहिती आहे ना. हास्य जत्रामध्ये तो कॅमेऱ्याचं काम त्याच्याकडे होतं, म्हणून त्याला ते सगळं माहिती होतं तिथला प्रकार. तो आमच्या बरोबर आला कीर्तनाला. आम्ही दादासारखं संयोजकाकडे जाऊन बसलो, जेवण केलं, कीर्तनाला आलो. कीर्तन सुरू झालं, कीर्तन व्याख्यान सुरू झालं. तो समोर येऊन बसला. छान पद्धतीनं कीर्तन झालं. कीर्तनाचा शेवटही झाला ना. आम्ही जेव्हा परत निघालो तेव्हा गाडीत बसल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला. फार महत्त्वाचा प्रश्न होता महाराज ऐका. त्यांनी प्रश्न विचारला, महाराज आपण तुम्ही देहूवरून आलात, मी इथूनच तुमच्या गाडीत बसलो, तुम्ही तिथं गेलात, तिथं सगळे लोक सज्ज होते, आपलं स्वागत झालं, तुम्ही कीर्तनही छान केलं आणि आता आपण परतही निघालो. पण महाराज सांगा ना, तिथं जी मॅनेजमेंट होती, जिथे ते गायक होते, पखवाज वादक होते, सिस्टीमवाले होते, कार्यकर्ते होते, हो, मध्ये तुम्ही जे बोलत होतात त्याच विषयाला अनुसरून ही माणसं प्रमाण म्हणत होते, त्याच विषयाला अनुसरून महाराज पखवाज वाजवत होते, त्याच विषयाला अनुसरून खालची मंडळी टाळी वाजवत होते. सांगा, याची काही स्क्रिप्ट ठरलेली होती का तुमची? याची काय स्क्रिप्ट ठरलेली होती का? तुम्ही हे कधी ठरवलं? त्याला म्हणलं, बाबा ही स्क्रिप्ट वगैरे काय ठरलेली नव्हती. संप्रदायाचा हा भगवान ज्ञानोबा आहे आणि भगवान श्री तुकोबा आहे, यांनी ह्या संप्रदायाला दिलेली देण आहे. आम्हाला काहीही वेगळ्या प्रकारचा अट्टहास करावा लागत नाही. त्यांनी सांगितलं, महाराज आम्हाला अर्ध्या तासाचा 20 मिनिटाचा एपिसोड बनवण्यासाठी अनेक दिवस कष्ट करावे लागतात, अनेक दिवस शूटिंग घ्यावं लागतात, तेव्हा आमचा 20 मिनिटाचा एपिसोड तयार होतो. पण तुम्ही कोणत्याच प्रकारचा काही नसताना इतकं सहज कसं काय केलं? त्याला सांगितलं, बाबा याच्या मागे ज्याचे त्याचे कष्ट आहेत, अर्थ एकच आहे. इथं उभा राहून 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाहीत. परवा दसक्रियाचं प्रवचन होतं देहूला. एक जण व्यक्ती, दसक्रियाचं प्रवचन झालं माझं, मी असा बाजूला बसलो. मंगेश महाराज त्या गावचा सुशिक्षित व्यक्ती आला आणि तो माईक घेतलं त्यानं आणि त्यांनी सांगितलं आभार मानाय. तो उभा राहिला. आभार मानण्याकरता तो आला, म्हणला, माझ्या भाऊकीच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं, दुःखद परिवाराला सगळे जमलेली ही माणसं, नातेवाईक, या परिवाराच्या दुःखामध्ये आपण उपस्थित राहिलो. आणि महाराजांनी सुद्धा, म्हणजे मी, हो, सिद्धेश्वर महाराजांनी 10व्याचं प्रवचन अति उत्तम केलेलं आहे. माझ्या भावकीच्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं, हो, मी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. अरे म्हणलं, मी अजून जिवंत आहे बाबा, मला कुठं नेऊन घालतो? अर्थ एकच आहे, माणसाला 2 मिनिटाच्या सूचना देता येत नाहीत. 2 तास कीर्तन करणं किती अवघड आहे. जाव्या त्याच्या वंशात तेव्हा कडे. विठ्ठल काय सांगत होतो मी? कीर्तन. हा, मला माहिती होतं. काय सांगत होतो मी?
उचलीला कमलापती पायीचे बंधन गळती वसुदेवानं परमात्म्याला डोक्यावरती घेतलं वसुदेवाच्या जीवनामधील संकट निघून गेले भगवान परमात्म्याला नंदाच्या घरामध्ये ठेवलं तिथं माया जन्माला आली होती मायेला वसुदेव घेऊन परत मथुरेत आले आणि मथुरेत वसुदेव आल्यानंतर जशास तसं झालं द्वारपाल उठू लागले हो कड्या कुलप लागू लागले सगळ्यांना जाग आली मुलगी झाली बातमी कंसापर्यंत गेली आणि कंस आला त्या मुलीला पाहिलं आणि त्या मुलीला उचललं पाय धरले घरा त्या कंसाने त्या मुलीला फिरवलं पण ती माया होती माया कधीही कोणाला सुट्टी देत नाही महाराज माया मात्र फिरवत असताना हातातून निसटली आणि वरती जाऊन आकाशवाणी झाली त्या मायाने सांगितलं तुझं लागी वधी उपजला मज आधी ती माया आकाशात जाऊन त्या मायाने सांगितलं अरे तुला मारणारा तुझा 8वा देवकी मातेचा 8वा पुत्र गोकुळामध्ये वाढतोय तुला आता मरण्याची भीती आहे असं सांगून त्याला टेन्शन आलं महाराज त्याने विचार केला आता नंद बाबाच्या घरी भगवान परमात्मा वाढतायत आणि त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे आता विषय फार मोठा आहे पण मी धावत्या वेगामध्ये आपल्याला सांगणार आहे नंद बाबाच्या घरी नंद बाबाला वयाच्या 9 वर्षापर्यंत मूलबाळ नव्हतं आणि म्हणून गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरी आनंद उत्सव साजरा झाला नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की भगवान परमात्मा गोकुळामध्ये आले आणि गोकुळामध्ये किती आनंद झाला किती सुख झालं याचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय अभंगात करू लागले गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्णाचं प्रागट्य झालं भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये अवतार घेतला आणि गोकुळामध्ये मात्र 5 वर्षाच्या मुलापासून तर 90 वर्षाच्या म्हातारापर्यंत आनंद झाला होता मुलगा झाला वाऱ्यासारखी बातमी गोकुळामध्ये पसरली एक गवळण उठली आणि गवळण गावात फिरू लागली आणि काय म्हणू लागली त्या
गवळणीला माहिती झालं नंदाच्या घरी मुलगा जन्माला आला, मुलगा जन्माला आला. ती सगळ्या गावात सांग सुटली महाराज. लाला भयो नंद बाबाकडे गेली आणि नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला म्हटल्याबरोबर नंद बाबांनी आपल्या गळ्यामधला नवरत्नाचा हार काढला आणि त्या गवळणीच्या गळ्यामध्ये घातला. ती गवळण सगळ्या गावात फिरू लागली, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. किती आनंद झाला हो महाराज, किती आनंद झाला. त्या आनंदाचं प्रतीक म्हणून तो आनंद जगद्गुरु तुकाराम महाराज म्हटले, तो आनंद मी माझ्या डोळ्यानं पाहिला. तू म्हणाला महाराज तुकाराम महाराज हो 450 वर्षापूर्वी 375 वर्षी तुकोबर आहे आणि तुकाराम महाराजांनी तो आनंद कस काय पाहिला. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकाराम महाराज जिथं जिथं देवाने अवतार घेतला तिथं तिथं स्वतः तुकोबर आहे, देवाबरोबर आहेत. म्हणून असा गोकुळातला आनंद तुकाराम महाराजांनी तुकाराम महाराजांच्या डोळ्यानं पाहिला आणि तोच आनंद जगद्गुरु तुकाराम महाराज आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख गोकुळीच्या सुख जगद्गुरु तुकाराम महाराज गोकुळातल्या सुखाचं वर्णन करू लागले. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणले गोकुळामध्ये सुख झालं बाबा. का सुख झालं? अहो देव आला म्हणजे सुख होणार नाही का महाराज? ज्या या नवकिरण मंदिर नवकिरण मित्रमंडळाने हो गणपती बाप्पाला बसवलं, आनंदाला कमी आहे का महाराज? काय किती आनंद ह्या स्टेजवरती आपण किती आनंद घेतला महाराज. हो लाखो रुपये जरी मोजले तरी हा आनंद पुन्हा पुन्हा मिळू शकत नाही महाराज. इतका आनंद आपण या स्टेजवरती गेले 8 दिवस घेतला. हो ही सर्व मंडळी आपलं घरदार विसरून हो आपले नातेवाईक विसरून ह्या स्टेजवरती हो लाख मोलाचा आनंद घेतात. हा आनंद महाराज हे स्टेज सोडलं आणि देव सोडला तर हा आनंद पुन्हा मिळत नाही महाराज आणि मिळणं शक्यही नाही. हो किती आनंद. अहो देवाचं प्रकटीकरण झालं होतं. देव स्वतः गोकुळामध्ये आला होता आणि देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. थोडा आवाज द्या. देव म्हणजे सुख आणि सुख म्हणजेच देव. देव आल्यानंतर वेगळं सुख शोधायची गरज नाही. गोकुळामध्ये परमात्मा आले आणि परमात्मा आले म्हणून सुख शोधायची गरज लागली नाही. किती आनंद झाला हो, किती आला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंदी आनंद सांगू मी सांगू कोणाला
किती सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद आजी आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कुणाला सांगू मी सांगू कुणाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंदी आनंद झाला आजी आनंद झाला हे अष्टमीच्या रात्री मोही मुनीच्या काठी गोकुळावतरले गौरा सुनाला आज कर करले गोड हसू घालात नाचू गावतालात तालात नाचू गावतालात करले हो 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 हा 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 आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला आज आनंद आनंद झाला वा 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 खरं सांगा बरं कोणाला तरी घरची आठवण येते का घरातली आठवण कोणाला तरी येते का किती आनंद अहो आपण भगवंताच्या चरित्राचा उच्चार या ठिकाणी करतो तर आपल्या चेहऱ्यावरती इतका आनंद आहे स्वतः भगवान गोकुळामध्ये अवतीर्ण झाले गोकुळवासी किती आनंदित असतील किती सुख घेत असतील जसा गोकुळामध्ये आनंद झाला तसाच आनंद तुम्हाला आम्हाला आज या कालेच्या कीर्तनामध्ये होत आहे आणि किती आनंद हो स्वतः जनाबाई आल्या आणि जनाबाई सुद्धा हेल घालण्याचं काम करू लागल्या हो दासी जनी हेल घाली असा गोकुळातल्या आनंदाला पारावार राहिला नाही किती आनंद झाला सगळ्या गवळणी त्या भगवान परमात्म्याला पाहायला येत होत्या हो भगवंताला पाहायला येत होत्या काही ना काहीतरी घेऊन येत होत्या त्या परमात्म्याला पाहत होत्या आणि भुलून जात होत्या त्या परमात्मा किती सुंदर होता त्या सुंदर परमात्म्याला पाहिलं अहो या पाहिला पाहिला नंदाचा नंदन तेने वेधिले मन भगवान गणरायाकडे बघा आणि त्या गणरायाकडे पाहिल्यानंतर गणरायाने जसं आपलं मन वेधून घेतलं रोज पाहत होतो महाराज त्या मंगलमूर्तीकडे गणरायाकडे पाहत तेवढं कमी वाटत होतं बघावं वाटत होतं नुसतं सारखं पाहत किती नटवलंय किती सजवलंय त्या गणरायाला ह्या गणरायाला पाहिल्यानंतर इतका आनंद आपल्याला झाला भगवान पंढरीनाथाला हो भगवती देवीला पाहिल्यानंतर आपला आनंद झाला त्या गवळणीला भगवान श्रीकृष्णाला पाहिल्यानंतर तितका आनंद झाला आणि त्या आनंदाचं प्रतीक म्हणून सगळ्या गवळणी पाहायला येत होत्या आणि स्वतःचं काम धंदा विसरून जात होत्या भुलून जात होत्या घरी गेल्यानंतर चर्चा करत होत्या आपसामध्ये अहो किती सुंदर कन्हैया आहे किती सुंदर लाला आहे किती सुंदर कन्हैया आहे किती सुंदर लाला आहे घरी आल्यानंतर चर्चा करू लागल्या शेवटचे 15 मिनिटं घेणारे आणि थांबणारे ऐका घरामध्ये चर्चा करू लागले हे लहान पोराने ऐकलं महाराज लहान पोराने ऐकलं आणि त्यांनी विचार केला हो कोण कन्हैया जन्माला आला कोण लाला जन्माला आला आपल्या वेळेस इतका आनंद झाला कसा नाही हो कसा आनंद झाला नाही कोण आहे पाहिलं तरी आपण जाऊ म्हणून सगळे आपासलेकडे एकत्र आले आणि निघले नंदबाबाच्या राजवाड्याकडे नंदबाबाच्या राजवाड्याकडे ही मंडळी निघाली बरं ही मंडळी काय साधी आहे का ही मंडळी काय साधी आहे का महाराज हो अहो ह्या मंडळीशिवाय मजा आहे का महाराज साधी जरी नसली तर ह्या मंडळीशिवाय मजा नाही महाराज हे इतके हुशार यांच्यासारखं हुशार हो दुसरं कोणीच नाही महाराज यांच्या नादाला लागू
नये, यांच्या नादी न लागलेलं बरं. एक पोरग म्हणलं पप्पा मला ऊस आणून द्या, त्याच्या बापानं ऊस आणून दिला. मला मोडून द्या, त्याच्या बापानं ऊस मोडून दिला. मला आता जोडून द्या. आता कसं करायचं? इतकं अवघड आहे महाराज, इतकं अवघड आहे. एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्हाला एक प्रश्न विचारतो. म्हणलं विचार बाळा. तुम्हाला 100 रुपये लागतील. म्हणलं हो लागू दे. रोज एक नवीन गाव फिरतो आम्ही. तू हो काय तुमचा कोणता प्रश्न आहे? ते म्हणला महाराज मिठाचा उंट केला, मिठाचा उंट केला तो तुम्ही फ्रीज मध्ये कसा ठेवाल? अरे म्हटलं ज्ञानेश्वरी वाचली, भागवत वाचलं, रामायण वाचलं, गाथा वाचलं. विठ्ठल महाराज हे प्रमाण हे चिंतन काय कोणा गाथ्यात मला मिळालं नाही, हे आणलं कुठून? विनाकारण मला 100 रुपये द्यावे लागले ना. सांग म्हणलं बाबा तू. तो म्हणला महाराज सोपं आहे. फ्रीज पशी जायचं, फ्रीजचं दार उघडायचं आणि उंट मध्ये ठेवायचं, दार लावून घ्यायचं. अरे बाप, विनाकारण माझे 100 गेले होते. मला राग आला होता. तो तेवढ्यावर थांबला नाही महाराज. तो म्हणला महाराज अजून तुम्हाला दुसरा प्रश्न विचारू का? म्हणलं विचार. मला राग आला होता महाराज. तेव्हा त्यांनी तोच प्रश्न मला पुन्हा विचारला. म्हणलं महाराज मिठाचा हत्ती केला. म्हणले आता हत्ती तो तुम्ही फ्रीज मध्ये कसा ठेवाल? सांगा बरं, कसा ठेवाल? मी घरी जाऊ का? कसा ठेवाल? सोपं आहे ना. आता उत्तर आपण ऐकलं ना. मी उत्तर ऐकलं होतं. मी त्याला सांगितलं सोपं आहे. म्हणलं 100 रुपये परत मिळवण्याची संधी पुन्हा प्राप्त झाली. एक बटन दाबा. तेव्हा त्याला मी सांगितलं अरे काय सोपं आहे. फ्रीज पशी जायचं, फ्रीजचं दार उघडायचं आणि हत्ती आतमध्ये ठेवायचा. तो म्हणला महाराज चुकलं. हा दुसरी 100ची नोट तयार ठेवा. म्हणलं अरे बापरे कसं काय चुकलं? तो म्हणला महाराज चुकलं सांगू का? सांगा. द्या 100. विनाकारण दुसरे 100 गेले आणि दुसरे 100 गेले. आणि त्याने सांगितलं म्हणला महाराज फ्रीज पशी जायचं, फ्रीजचं दार उघडायचं, उंट बाहेर काढायचा आणि मग हत्ती ठेवायचा. असे हुशार पोरं महाराज, त्यांच्या नादी लागून जमतं का? असे 10-5 मुलं नंद बाबाच्या वाड्याकडे निघाले. नाचत नाचत निघाले महाराज. आणि नंद बाबाच्या वाड्याकडे निघाले आणि नंद बाबाच्या वाड्यामध्ये त्यांना वाड्यात अडवण्यात आलं आणि वाड्यात अडवण्यात आलं. आता अशा ठिकाणी बाळंतपण झालेल्या ठिकाणी माणसाला प्रवेश का नाही, म्हणून त्यांना बाहेरच अडवलं महाराज. आता ही गँग काय साधी नाही. मला आवडलं हो, आमच्या पार्टीचा माणूस हार घाला हवी नाही. कळतंय ना माझं बोलणं? आमच्या पार्टीचा माणूस हार घाला आम्ही नाही. राग आला महाराज पोरायला. पोरं चिडले आणि पोरं नंद बाबाकडे गेले आणि नंद बाबाला सांगितलं नंद बाबा आम्ही खपून गेलं जाणार नाही. आम्ही आंदोलन करू, आम्ही रस्त्यावर उतरू, आम्ही टायर जाळू, आम्हाला हार घालायला चान्स दिला. तेव्हा नंद बाबांनी सांगितलं बाबा अरे बाळाचे वडील मी आहे, बाळाचा बाप मी आहे. अजून माझाच नंबर लागला नाही, अजून माझाच अर्ज घेतला नाही. तुमचं काय घेऊन बसले? तेव्हा नंद बाबाला पोरं विनंती करू लागले दादा नंद बाबा ते बाकीचं काही सांगायचं नाही, आम्हाला परमात्म्याला पाहायचंय. त्याच्यात एक पोरग हुशार होतं महाराज. ते पोरग म्हणलं बाबा तुम्हाला तुमच्या मुलाचं मुखकमल पाहायचंय ना, त्यासाठी एक काम तुम्हाला करावं लागेल. काय करावं लागेल? तुम्हाला नटावं लागेल. नंदबाबाने सांगितलं अरे 90 वय झालं माझं, आता माझ्यात नटण्यासारखं काय आहे? तेव्हा त्या पोराने सांगितलं महाराज तुम्हाला नटावं लागेल. तुम्ही जर नटलात तर महिला मंडळ तुम्हाला आत सोडेल आणि मुलाचं मुखकमल तुम्हाला पाहायला मिळेल. आता तो बाप आहे महाराज, बापाला मुलाचं मुखकमल पाहायची इच्छा नसेल काय? पोराने इतकं नटवलं नंदबाबाला, इतकं नटवलं जसे मगाशी भारुडकर नटले ना तसे नटू लागले. वेगवेगळ्या अंगाने पोरांनी नंदबाबाला नटवलं महाराज. वेगवेगळ्या पद्धतीने नंदबाबा नटू लागले आणि नंदबाबा नटून तयार झाले आणि नंदबाबाच्या समोर आरसा धरला आणि नंदबाबाला म्हणू लागले बघा नंदबाबा तुम्ही काय दिसता. नंदबाबा स्वतःला म्हणू लागले काय होता असं तू, काय झाला असं तू. इतके नंदबाबा सुंदर दिसू लागले आणि हे पोरं मात्र हो पुढं नाचत निघाले. नंदबाबा त्याच्या पाठीमागे चालू लागले. राजवाड्याकडे ही दिंडी निघाली. पोरं नाचू लागले. नंदबाबा पाठीमागे चालले होते. नंदबाबा अधिक सुंदर दिसू लागले. असे नंदबाबा नटलेले पाहिले आणि नंदबाबाचा बालपणीचा मित्र रस्त्याने दह्याचा माठ घेऊन चालला होता. त्याच्या लक्षात आलं नंदबाबा नटून थटून राजवाड्याकडे निघाले. त्यांनी गप जावा ना, तो दह्याने भरलेला माठ ते पाठीमागून घेऊन आला आणि नंदबाबा सकाळपासून नटत होते. हो दिंडी काढली, दिंडी प्रदक्षिणा काढली, भारूड झालं. भारूड कधी संपते? कीर्तन सुरू होते का नाही? कधी कीर्तन सुरू होते, कधी मी बोलायला लागतो. पण काय करावं, आवाज इतका बसला की बोलायची सुद्धा इच्छा नाही महाराज.
असो पण या आनंदापुढं हो मात्र बोलणं काय अवघड आहे महाराज नाही का. भगवान गणरायाने ठरवलं, भगवान पंढरीनाथानं ठरवलं आणि मातेनं जर ठरवलं तर आम्ही बोलू शकतो महाराज. आणि म्हणून बोलतो आहे का, ही दिंडी सगळी राजवाड्याकडे निघाली आणि त्या दह्याचा माठ त्यांनी आणला. नंद बाबा इतकं सजले होते, सकाळपासून मी सांगितलं महाराज, इतकं सजले होते, इतके नटले होते. ते पाठीमागून आलं आणि नंद बाबाच्या अंगावरती त्या दह्याने भरलेला माठ फोडला. आता नंद बाबाचं मेकअप सगळं व्हायला गेलं. नंद बाबा म्हणले, ए बाळा, अरे तुला काय कळते का नाही, साऱ्या सकाळपासून आम्ही 5 वाजता उठलो, सगळ्यांना उठवलं, सगळ्यांना आंघोळी घातल्या, बाकीचं काही सांग, सकाळपासून तयारी केली काल्याच्या कीर्तनाची. अहो दादानी तर संध्याकाळीच दहीहंडी बांधून घेतली. म्हणले सकाळी आता वेळ भेटतो का नाही काही माहिती नाही, रात्रीच दहीहंडी. किती आनंद, किती आनंद महाराज. नंद बाबा दह्यानी भरून गेले सगळे. आता काय करायचं. पोरं म्हणले, महाराज ज्या अर्थी तुम्ही दह्या दुधानं भरलात याचं एक सुंदर वचन आहे, याचा सुंदर एक अर्थ आहे. तुम्ही ज्या परमात्म्याकडे चालले, तुम्ही ज्या देवाकडे चालले, त्या देवाला दही दूध फार आवडतं. तुम्ही अशाच अवस्थेत भगवंताकडे जा, देव तुमचा स्वीकार करेल. आणि म्हणून ही दिंडी सगळी हो नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेली. आणि नंदबाबाच्या वाड्यामध्ये गेली आणि तिथं गेल्यानंतर नंदबाबा आले. ब्राह्मण लोकांनी अडवलं, अहो काहीतरी संकल्प सोडा, काहीतरी यज्ञ करा. तेव्हा नंदबाबाने 9 लाख गायी दान केल्याचा संकल्प सोडला. गावाला सगळे अन्नदान दिलं. ज्याची काही अडचण होती त्याची अडचण सोडून टाकली. आता गोकुळामध्ये सर्व सुख सुख झालं होतं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. नंदबाबा आतमध्ये गेले आणि भगवान श्रीकृष्णाला पाहिलं. भगवान परमात्म्याला उचलून घेतलं आणि बाहेर आले. नाचत नाचत बाहेर आले आणि सगळ्या गोकुळामध्ये तो आनंद वाटला. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी विठोबार कुमारी. तुमच्या कृपेचे पोसणे जन्मोजन्मी तुका म्हणे. खऱ्या अर्थाने हे दाखवलेलं प्रेम. म्हणून सगळ्यांना पुनश्च एकदा धन्यवाद आहेत. भगवान परमात्मा आता रांगू लागले आणि खोड्या करू लागले. रांग तरंगणे चोरित लोणी गावरे धरती गौरणी गावरे धरती गौरणी तळवे तळहात तळवे तळहात तळहात टेकीतो तळहात तळहात टेकीतो
भगवान रांगू लागले आणि खोड्या करू लागले आणि खोड्या करून करून आता सगळ्या गोकुळवासियांना कंटाळा आला. जसा तुम्हाला कीर्तनात बसायचा आला तसा. बरोबर आहे का? हो. आता भगवान परमात्मा खोड्या करू लागले. सगळ्या गावामध्ये गवळणी कंटाळल्या होत्या. हो, भूक लागली होती. खांदी भार पोटी भूक, काय खोड्याचे सुख. आता भगवान परमात्मा खोड्या करू लागले. सगळ्या गळून येत होत्या. यशोदेला घराने सांगत होत्या, अगं यशोदे, हे बघ तुझा कन्हैया आमच्या घरी रात्री आला. हो, सगळ्या दह्या दुधाचा नाश केला. गाडगे फोडले, मडके फोडले, दही दुधाचा सगळा नाश केला. एक गवळण आली आणि तिनं सांगितलं, ए यशोदे, रात्री यशोदे बाळ तुझा यशोदे भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढल्या. एक खोडी 2 मिनिटात सांगतो आणि थांबतोय का. भगवान परमात्म्याच्या खोड्या वाढल्या, एवढ्या खोड्या वाढल्या. एक गवळण म्हटली, मला आता गोकुळात राहायचं नाही. तिच्या नवऱ्याला सांगितलं, हो आता गोकुळात राहायचं नाही, गाडी भरा. तेव्हा पूर्वी बैलगाड्या असायच्या. बैलगाडीमध्ये सगळा पसारा भरला, काय जे असेल घरातला पसारा भरला आणि गोकुळ सोडून ती गवळण निघून गेली गावाच्या बाहेर. भगवंताला ही बातमी कळाली. अरे हो, माझ्या धिंगाण्यानं माझ्या खोड्यानं गवळण सोडून चालली. कोणीतरी बातमी कन्हैयाला सांगितली आणि कन्हैयाच्या लक्षात आलं, कन्हैया हो गाडीला आडवे झाले, पण कन्हैया हुशारे महाराज, चतुरातो शिरोमणी, गुणलावण्याची खाणी, मुकुट सकळ म्हणी, धन्य तोची विठोबा. परमात्म्याने हो ही गाडी गावाच्या बाहेर निघाली. तिचा त्या बाईचा नवरा गाडी हाकलतोय, ती बाई पाठीमागे बसली आणि अशी गाडी गावाच्या बाहेर चालली होती. तेव्हा एवढ्या वेळेत तिला तहान लागली आणि तहान लागल्यानंतर तिने सांगितलं, मालक मला पिण्याकरता पाणी आणा. आता अरण्य लागलं होतं, गावाच्या बाहेर निघाले होते, पण त्यानं सांगितलं काही हरकत नाही, तुझी पाण्याची व्यवस्था मी करतो. गाडी एका झाडाखाली उभी केली आणि कासरा त्या बाईच्या हातात दिला, त्या गळुणीच्या हातात दिला. म्हणले, बैल काय कर, आकडून धर. आकडून कळणार तुम्हाला, बैल धरून थांब, मी पाणी घेऊन येतो. तो गेला पाणी घेण्याकरता. आता कन्हैयानं गपचूप यावं ना. कन्हैयानं काय केलं, तिच्या नवऱ्याचं रूप धरलं. तिला पाणी दिलं आणि गाडी हाकायला बसला. गाडी निघाली. जो खरा नवरा पाणी आणायला गेला होता तो आला आणि त्यांनी पाहिलं गाडी तर इथं होती, गाडी पुढे चाललेली दिसली, पाठीमागून पळाला. गाडी आपलीच आहे. अरे बायको आपलीच आहे. अरे हा गाडी कोण चालवते. आडवा झाला आणि त्याने सांगितलं, बाबा थांब, कोण आहेस तू. तेव्हा ती बायको म्हणाली, अय सरक. आता मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण म्हणल्या, तिचा ताकदच आहे ना महाराज. मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण मेला भाऊ. गाडी अडवली त्यानं. तो म्हणला, हो मालक कुठे चालले तुम्ही, कोण आहे तुम्ही. तो म्हणला, अरे गाडी माझी आहे, हे सगळं माझं आहे. तो म्हणला, अरे बाप हे अवघड झालं म्हणला. आता जे भगवान श्रीकृष्ण होते त्यांनी जे त्याचं रूप घेतलं होतं, त्यांनी सांगितलं, हे तुझं आहे ना, ही बायको तुझी आहे, ही गाडी तुझी आहे, हे बैल तुझे आहेत. एक काम कर, पण आवाज द्या, एक काम कर, नंद बाबाकडे चल, गोकुळामध्ये वापस चल. नंद बाबा न्याय देतील आणि न्याय दिला की मग हे सगळं तुझं. त्याला भगवान श्रीकृष्ण गावात घेऊन आले आणि गावात घेऊन आल्यानंतर हो आता हा नाटकीच ना, हा कन्हैयाच ना, यांनीच त्याचं रूप धरलं. दोन समोरासमोर भगवान नंद बाबाच्या समोर उभे राहिले आणि नंद बाबाच्या समोर उभं राहिल्यानंतर या कन्हैयानं सांगितलं, नंद बाबा सांगा ही बैलगाडी कोणाची, ही बायको कोणाची. हा कन्हैयाने सांगितलं, या न्याय निवाडा करा. तेव्हा कन्हैयाने एक युक्ती सुचवली. नंद बाबाला सांगितलं, नंद बाबा हे 10 फुटाची भिंत आहे, 10 फुटाची काय आहे भिंत आहे. जो या भिंतीहून उडी मारून पलीकडे जाईन हे सगळं त्याच. 10 फुटाची भिंत, उडी मारायची, पलीकडे उडी मारायची. आता हे शक्य होतं का.
खऱ्या पेंद्याला सिक्क होतं का हे? नाही महाराज. तो म्हणला हे मला काही शक्य नाही. गाडी नाही मिळाली तरी चालते, बैल नाही मिळाले तरी चालतात, बायको नाही मिळाली तरी चालते, पण मी जिवंत राहणं महत्वाचं आहे ना. उडी मारायला जाईन, पलीकडे जाईन, हो मी मरेल आणि उडी मारून मग फायदा काय? बायको नाहीच राहिल्यावर करायचं काय? त्यांनी असा विचार केला. आता हो त्या नंदबाबाला हात जोडले. नंदबाबाला सांगितलं, नंदबाबा मला याच्यातलं काही लागत नाही, मी चाललो घरी. तेव्हा कन्हैयानं 10 फुटाच्या भिंतीवरून उडी घेतली आणि कन्हैया उडी घेतली आणि पुढे निघून गेले. आणि मग नंदबाबाने सांगितलं हे तुझं घेऊन जाय, हे काय कर, हे तुझी गाडी, हे सगळं घेऊन जा. अशा भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या आता भरपूर झाल्या होत्या आणि वेळही भरपूर झाला होता. म्हणून यशोदे मातेनं कन्हैयाला सांगितलं, कन्हैया उद्या जाई रानाचा टाळी वाजवा, टाळी वाजवा. खांदे भार पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख. काय चुकलं का? काय खेळायचे
हा खेळायची होतं नाही का, काय खेळायचे सुख. आता भगवान परमात्म्याने गाया घेतल्या आणि गाया मात्र घेऊन जंगलामध्ये अरण्यामध्ये शेतामध्ये चारण्याकरता गेले आणि अनेक खेळ खेळले. आपण जे प्रमाण दिले त्या एवढे खेळ भगवान परमात्म्यांनी खेळले. आणि कुणीतरी सांगितलं महाराज हो 2 वाजत आले, आता फार मोठी भूक लागलेली आहे, आता तुम्ही थांबलं तर काही हरकत नाही. आणि म्हणून भगवान श्रीकृष्णाने सगळ्या गाया एकत्र आणल्या, सगळ्या गायी एकत्र आणल्या, बासरी वाजवली, सगळ्या गाया एकत्र आल्या, कळंबाच्या झाडाखाली गायी बसल्या आणि सगळ्यांनी सांगितलं महाराज हो देवा सगळ्या गाया आल्या पण एक गाय मात्र आली नाही. सगळ्या गोपाळांनी सगळ्या गाया आपापल्या आणल्या पण गोपाळांनी सांगितलं देवा एक गाय कीर्तनात यायला तयार नाही, एक गाय आम्हाला यायला तयार नाही. तिचं नाव आहे आपलं मन कीर्तनात यायला तयार नाही, मन परमार्थ करायला तयार नाही, मन चांगली गोष्ट करायला तयार नाही. त्या मनाला आम्ही आणू शकत नाहीत. त्या मनाला जर आणायचं असेल तर हे मन फक्त तुम्हीच आणू शकतात. त्या मनेरी गाय तेवढी तुम्ही घेऊन या म्हणजे आपण काला करायला मोकळे. भगवान परमात्म्याने पुन्हा एकदा वेणू वाजवला आणि मनेरी गाय सुद्धा हो त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. भगवंताने सगळ्याला कमलाकार बसवलं आणि भगवान परमात्म्याने काला सगळ्यांना दिला. ज्ञानेश्वर माऊली गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. भगवंतांनी गोकुळामध्ये जो काला केला तोच काला आज आपण इथं करत आहोत. तोच प्रसाद आपल्याला आज इथे खायला मिळणार आहे. गेली 8 दिवस झाले आपण या भवानी पेठ नवकिरण तरुण मित्रमंडळामध्ये गणरायाच्या समोर कीर्तन महोत्सव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाचे जीवनचरित्र आपण या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न केलेलं आहे. भगवान परमात्म्याने अशीच सद्बुद्धी आपल्याला सगळ्यांना देवो. मी सांगेल तुम्हाला मला बोलायचं काहीच नाही आणि बोलायचं भरपूर आहे महाराज. बरं का, बोलायचं काहीच नाही आणि भरपूर बोलायचं आहे. त्यामुळं मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो महाराज. हो दोरी असते महाराज, दोरी बरं का दादा, दोरी आपण दोरी जेव्हा विणतो तेव्हा वेगवेगळं सूत असतं, सूत वेगवेगळं असतं. पण त्या सुताची जेव्हा दोरी होते तेव्हा ती अखंड एक मोठं ओझं बांधू शकते किंवा एखादं ओझं खेचू शकते. या नायानं आम्ही ही सगळी मंडळी एक वेगवेगळे सूत आहेत पण त्या दोरीच्या माध्यमातून हो त्या ओळल्याच्या माध्यमातून आम्ही एक दोरी झालेलो आहोत. आणि त्या दोरीच्या माध्यमातून कितीही मोठं संकट आणि कितीही मोठा कार्यक्रम आपण ओढून नेऊ शकतो. म्हणून माझा एकच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, हो गेली 8 दिवस आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला क्षमा करा आणि आमची चूक पदरात घ्या. आपण खऱ्या अर्थाने दादाकडे पाहून फार मोठे कष्ट सहन केले, फार मोठ्या अडचणीला आपण तोंड देत आलात. कोणीही कसल्याही प्रकारची तक्रार न करता दादा सगळे कार्यक्रमाला हजर राहिले. आणि दादा आमच्या श्वासात आमच्या हृदयामध्ये जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत आम्ही तुम्हाला तरी विसरू शकत नाहीत. म्हणून दादासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवा. आणि म्हणून हे परमार्थातच घडतं महाराज, परमार्थातच घडतं. मी नेहमी सांगत असतो रक्तापेक्षाही श्रेष्ठ नातं हे परमार्थातलं आहे. रक्तापेक्षाही श्रेष्ठ नातं हे परमार्थातलं आहे. नाही तर काय संबंध आहे तुमचा आमचा, काय संबंध आहे तुमचा माझा. अहो व्यवहारातली नातं प्रपंचातलं नातं रुसू शकतं पण परमार्थातलं नातं कधीच रुसू शकत नाही महाराज, कधीच नाराज होऊ शकत नाही. बघा ना तुम्ही लग्न कार्यामध्ये जर आपला पाहुणा रावळा जर आला कदाचित तो रुसू शकतो, त्याचा मान त्याला नाही मिळाला. पण आमचं संप्रदायातलं एकमेव असं वारकऱ्याचं नातं आहे, एक वारकरी कधीच रुसू शकत नाही. आणि म्हणून
काही चुकलं असेल ते आम्हाला परत द्या. सगळ्यांच्या चरणावरती मी नतमस्तक होतो आणि शेवेला पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. विठ्ठल जय जय विठ्ठल.